हरमनप्रीत कौरच्या टीमनं घडवला इतिहास। भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिकेला हरवून पहिल्यांदाच महिला वनडे विश्वचषकावर नाव कोरलं। भारतीय महिला संघानं दिलेल्या 299 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 246 धावांमध्ये गारद। भारतीय महिला संघानं विश्वचषक जिंकताच दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ भावूक। यावेळी भारतीय महिला संघानं त्यांना मिठी मारत ट्रॉफीसह मनही जिंकलं। महिला वनडे विश्वचषक विजेत्या संघाला मिळणार 51 कोटींचं बक्षीस। बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांची घोषणा, तर आयसीसीकडून देखील 40 कोटींच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आली असून संघाला एकूण 91 कोटींचं बक्षीस मिळालंय। विश्वचषक विजेत्या महिला संघाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं अभिनंदन। महिला संघाची कामगिरी आत्मविश्वासानं भरलेली होती। पंतप्रधानांकडून संघाचं कौतुक। लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करत टीम इंडियाच्या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या। तुम्ही फक्त ट्रॉफी उचलली नाही तर राष्ट्राचा उत्साह वाढवला। राहुल गांधींकडून कौतुक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन। हा ऐतिहासिक विजय तुमच्या दृढनिश्चयाचा आणि सांघिक कामगिरीचा आहे। फडणवीसांकडून खेळाडूंचं कौतुक। मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेलांकडून विश्वविजेत्या भारतीय संघाचं अभिनंदन। महिला क्रिकेटसाठी खरोखरच ऐतिहासिक दिवस असल्याची सत्या नाडेलांची पोस्ट, तर पहिल्यांदाच अंतिम फेरीमध्ये पोहोचणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाचंही केलं अभिनंदन। क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय। देशभर जल्लोष केला जातोय। विश्वचषक जिंकल्यावर भारतीय संघ हॉटेलमध्ये पोहोचला, त्यावेळी उपस्थित चाहते आणि हॉटेल स्टाफने त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं। यावेळी टीम इंडियाच्या खेळाडूंनी नृत्य करून आनंद साजरा केला। टीम इंडियाच्या खेळाडूंनीही आपल्या सपोर्ट स्टाफसोबत टशन देणारं गाणं गात मोठ्या अभिनिवेशामध्ये आनंद साजरा केला। पुढाकार अर्थातच जेमिमा रॉड्रिग्सचा। सांगलीमध्ये स्मृती मानधनानं ज्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर क्रिकेटचे धडे घेतले, त्या मैदानावर विजयाचा जल्लोष, एकमेकांना पेढे भरवत व्यक्त केला आनंद। भारतानं वर्ल्ड कप उंचावल्यानंतर स्मृती मानधनाच्या होणारा नवरा पलाश मुच्छलनं सोशल मीडियावरून भावना व्यक्त केल्यात। पलाशनं इंस्टाग्रामवर स्मृती आणि विश्वचषकाचा फोटो शेअर केलाय। सबसे आगे है हम हिंदुस्थानी या फक्त 5 शब्दांमध्ये त्यानं स्मृतीसह भारतीय महिला संघाविषयी अभिमान व्यक्त केला। कलाकार सुदर्शन पटनायक यांनी वाळू शिल्पातून केलं विश्वचषक विजेत्या संघाचं अभिनंदन। पटनायक यांनी साकारली विशेष कलाकृती। भारतीय महिला संघानं विश्वचषक जिंकल्यानंतर डी.वाय. पाटील स्टेडियमवर जल्लोष, ड्रोनच्या सहाय्यानं आकाशामध्ये साकारली विश्वचषकाची प्रतिकृती। विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर भारतीय महिला संघातील खेळाडूंना आनंद गगनात मावेना। उपकर्णधार स्मृती मानधना आणि बॅटर जेमिमा रॉड्रिग्सचा ट्रॉफीसोबतचा फोटो जेमिमानं केला पोस्ट।